पुलकित व्हावी धरा स्वामी श्री चक्रधरा जय जय श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा जय जय श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी उमाटवाडी मुक्त्याचे या गावकरी मंडळींनी मिळून हा शिदोरी सत्संग या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या शिदोरी सत्संगामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा आणि दृष्टांत बघत आहोत। आज असा एक दृष्टांत तुम्हाला मी सांगणार आहे की एखाद्या शेवळलेल्या माणसाला आपण जर सांगितलं तर तो ऐकत नाही। त्याला शेवाळलेले खडक म्हणत असतात। काही असे शेवाळलेले लोक असतात की त्यांना सांगितलं तरी ते ऐकत नसतात। सांगायचा प्रयत्न केला तर ते आपल्यालाच शिकवतात आणि म्हणून देवाने हा दृष्टांत सांगितला शेवाळल्या खडकाचा। तोच कसा आहे म्हणून आपण प्रकरणवश बघणार आहोत। तत्पूर्वी एक अनुसरणाची कथा सांगणार आहे। दादोस नावाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य हे देवाजवळ होते आणि देव त्यांना म्हणले घेत अनुसरा, पण ते अनुसरत नाही। आणि म्हणून त्यांची कथा बघा कशी आहे। त्यांना सांगितलं हा शेवाळले खडकाचा दृष्टांत, कारण सांगूनही लोक ऐकत नाही म्हणून देवाने दृष्टांत सांगितला। त्यांनाच सांगावं ज्यांना ऐकण्याची त्यांची क्षमता आहे। दादोसा अनुसरण भाषणी पाठवणी। दादोस नावाचे देवाचे शिष्य वडनेर भुजंगचे होते मित्रांनो। त्या वडनेर भुजंगवरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा त्यांना वेध लागला आणि ते स्वामींसोबत राहा लागले। स्वामींना त्या ठिकाणी ते कुठेही स्वामी असले की त्या ठिकाणी ते जात होते। असे हे दादोस, आवडी चांगली होती त्यांची, परंतु शेवटी अनुसरण सांगितलेलं आहे। अनुसरणा वांचून देव नाही आणि म्हणून देव त्यांना एक दिवशी म्हणले बघा तुम्ही सर्व करता, आमच्या सोबत राहता, पण दीक्षाच का घेत नाही। आणि म्हणून देव त्यांच्या सोबत संभाषण करत आहे। महादायीच्या वाराणसी जाण्यापूर्वी की मागुते बोलवून आले आहे निजे। महादायीसा त्यांनी महादायीसाला वाराणसीला घेऊन गेले। त्यांची इच्छा नसताना घेऊन गेले। महादायीसाला जावा वाटत नव्हतं पण ते घेऊन गेले। तेही दुसरीकडे जातात म्हणजे मिश्र करतात
आणि दुसऱ्यालाही काही लोक घेऊन जातात. तसे हे दादोस त्या महादाईसाला घेऊन जातात. मग दादोस यांनी महादाईसाला नेलं. नेण्याच्या पूर्वी का आधी हे सांगता येत नाही. कधी देव त्यांच्यासोबत संभाषण करतात असं चरित्रकार सांगतात. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींजवळ दादोस नावाचे दादोस शिष्य त्या ठिकाणी समोर बसले. समोर बसलेला आहे दादोस आणि काय म्हणतात देव? काय म्हटले? महात्मे हो, तुमचा जो शिखा आणि सूत्र आहे ना ते त्याग करा. शिखा म्हणजे शेंडी, सूत्र म्हणजे एक ब्राह्मणाला असं जन्म असतो. कर्मकांड सोडून द्या, ते ब्राह्मणच होते. शिखा सूत्राचा त्याग करा, सोडून द्या हे सर्व आणि श्रीकृष्ण भगवंताची भक्ती करा. ते म्हणले जे जे नाही. मग आणि एक अनुसरा म्हणजे दीक्षा घेऊन टाका असं देव दादोसाला बोलतात. आणि मग दीक्षा मागा. तुम्ही शिखा सूत्र असताना त्या ठिकाणी आमच्या सोबत असता आणि मग जर तुम्ही कपडे घालून राहिले दीक्षा मागितली तर तुम्हाला परमेश्वर होऊन जाईल. बघा बरेचसे लोक असं असतात, देव धर्म करतात, सगळं करतात, परंतु कपडे चेंज करत नाही. की त्यांना इज्जतीचं भीती वाटते, आपली इज्जत जाईन असे वाटतं. मला सांगा तुमच्यावर 10-5 वर्ष इज्जत तरी कोणी करतं का? शेवटी आणि आमचे पाहुणे रावणे काय म्हणतील, मरणारेस तू, दमदर जरा. कोण नाही विचारत तुला. पॅरेलाइज झाल्या की तसं पाहुणे तुला धरायला आणि उचलायला आणि तुला पुसायला. एका पाहुण्याला 1-1 महिना बोलवून घ्या बरं तुम्ही धुवायला. तुम्हाला तुमची सून तुमचे पोरं धुत नाही. आणि हे बाहेरचे येतील का? आले तर 4.5 रुपयाचा पुडा घेऊन येतात आणि काळजी घ्या म्हणतात. आणि इकडं पोराला म्हणतात मेलं तर बरं होईन आता. तुम्ही मरत नाही लवकर, त्याच्यावर पूर्ण पाप भोगावं लागतात तेव्हा ते मरत. आणि म्हणून शेवटी तरी कपडे घाला देवाचे, मरतानी काय हा जन्म वृथा गेला मित्रांनो. 70, 80, 90 वर्ष झाले आणि शेवटी सुद्धा देवाचं होत नाही है ना. त्या व्यक्तीला अंतर पडतं म्हणजे देव होत नाही. अनुसरल्या वांचून नाही, हे कपडे घालून तिथं जावं लागतं. ह्या कपड्यात तुम्हाला देव स्वीकारत नाही. देवाचं स्पष्ट वचन आहे, अनुसरल्याचा देव, अनुसरल्याचा देव आहे. तुमच्या इज्जतीसाठी तुम्ही काय करत असता? आंतरदीक्षा घेत असता. आंतरदीक्षा कायासाठी घेतात तुम्ही? इज्जतीसाठी. कि मग इज्जत टिकून राहिली पाहिजे. अरे तू इज्जत इथं आहे का देवाजवळ आहे? हे 2-4 जणांनी तुला मानल्यामुळे तुला मोठा होणार आहेस का? आणि काय देतात लोक कोणाला? अरे बहीण सुद्धा भावाला उसने पैसे देत नाही, व्याजाने देते. भाऊ सुद्धा बहिणीला व्याजाने पैसे देतो. तो म्हणतो माझ्याजवळ नाही, दुसऱ्याचे काढून देतो. आणि पैसे याचेच असतात. अनुभव घ्या मित्रांनो आणि मग नंतर मग अनुभव व्हा. तुमच्या अनुभवाला आलं तर घ्या है ना. असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून जगायचंय कोणासाठी तुम्ही ठरवा. मरतानी शेवटी पांढऱ्या कपड्यात तुम्ही बांधून नेणार आहेत, तेव्हा मग झोपीतून उठून म्हणा मला पांढरे कपडे नको.
एरवी आहेच काय मित्रांनो, धोतर तर तुम्ही नेसतात, वरचा पैजामा बी आमचाच आहे ना. फक्त तुम्ही ती अशी लंबोळी टोपी घालतात तर गोल घालायची, आणि धोतर फक्त तुम्ही असं महातून वर करता तर फक्त सरळ करायचं लुंगी सारखं. दुसरं काय आहे काय, फक्त नेसायचंच वेगळं, खरं की नाही. पण तितकं त्या नेसण्यामुळं सुद्धा नाही 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 असा तुम्ही प्रकार. म्हणताही स्वामी मी नाही अनुसरलो, तुम्ही म्हणताही स्वामी मी नाही अनुसरलो, स्वच्छंदपणे जीवनी विषयात सदा रमलो. स्वामी म्हणत आहेत अनुसरा अनुसरा, तरी लोक अनुसरत नाही, शेवटी निघून जातात मित्रांनो. खाली हात येतात आणि खाली हात जातात. शेवटी 84 लाख योनी जावं लागतं, चौकडीत जावं लागतं. इतकं सांगून सुद्धा लोक नरकाला सुद्धा घाबरत नाही. नरकाला जाणार नाहीत म्हणून तरी घ्या मित्रांनो, एवढं तरी करा, देव होणं तर खूप मोठी गोष्ट आहे. देव जर करायचं असेल तर 11 विधीचं अनुष्ठान करावं लागतं, 3 घंटे स्मरण करावं लागतं, तेव्हा कुठं देव होतो. हा नुसता वेश घेतल्याने, नाटक केल्याने देव नसतो होत. हे नाटक तर नरक चुकवण्यासाठी आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही आहे ना. त्याचा अभ्यास करा चांगला, मग कळण तुम्हाला परमेश्वर काय आहे. असे हे दादोसाला देव सांगत आहेत, अनुसरा. मग ये तुझ्या दर्शनाया आमचं दर्शन घ्या, शिका, सूत्र त्याग करा, हे काढून टाका आणि आमचे कपडे घाला, असं देव दादोसाला सांगत आहेत. हे तुम्हाला दर्शन देईल, आणि मग आम्ही तुम्हाला दर्शन देऊ. हे म्हणितले काय म्हटलं? जी जी जी, हे मज नववे, मला हे होणार नाही महाराज, है ना. ही शेंडी आणि हे जानव मी काढणार नाही, असंच राहणार आणि असंच मरणार, मी नाही घेणार म्हणे दीक्षा. ठीक आहे, मग काय करता, नका घेऊ. तिथं गेल्यावर आम्हाला भेटा, पण तेव्हा भेटायला कोणी येऊ देणार नाही, तुम्ही आम्हाला सांगायला राहणार नाही, आणि आम्हाला तुम्हाला बघता येणार नाही. कारण देव तर बघणारच कुठं कोण गेलंय. देवाचे दुःख जीवाला देखवत नाही, म्हणून तर देवाने या सृष्टीची रचना केली, आणि रचना करून तुम्हाला ज्ञान दिलं की मला ओळख, मी देव आहे. मरायचंय मित्रांनो, 100 वर्षाच्या नंतर कोणी जगत नाही. विचार करा आपल्याला किती वर्ष झाले, मरणार आहेत तुम्ही. असं नका समजू तुम्ही अमर आहेत, कोणी अमर नाही झालं का कोणी अमर? पण विचार करा दिवस किती राहिले, त्याच्या आधी देवाला शरण जा मित्रांनो. बस करा हे सगळं. सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव? नव्हे तरी विवाह करा. जर समजा तुम्हाला दीक्षा घेणं होत नाही, तर मग संन्यास घेणं होत नाही, मग तुम्ही लग्न करून टाका. कारण देवासोबत राहत होते ना ते, लग्न केलेलं नव्हतं त्यांनी. आणि मग देव काय म्हणतात, बाबा तुम्ही काय करा, लग्न करून टाका, विवाह करून टाका, है ना. देव त्या ठिकाणी त्यांच्या वेळी मजाक करतात, है ना, चेष्टा करतात. वास्तविक देव असं काही म्हणणार नाही, पण बघतात नेमका हा काय करतो, है ना. प्रपंच करणं एवढा सोपा नाही मित्रांनो. सगळं त्या ठिकाणी त्या प्रपंचाला पुरवावं लागतो, तो प्रपंच करणारा आहे. म्हणून सुदामाला माहिती नाही कसं झालं, किती कष्ट सहन करावं लागले, किती कष्ट करून त्या ठिकाणी त्याच्या मुलाबाळाला तो कपडे नाही घेऊ शकला, त्याच्या पत्नीला तो चोळी नाही घेऊ शकला. 7 ठिकाणी चोळी फाटलेली होती तिची, इतकी फाटलेली चोळी तिला घालावं लागायची, आणि 7 कलरची ती नाटी तिला असायची. सुदामा तिच्याकडे बघून तीळ तीळ रडत होता, जळत होता की माझ्या पत्नीच्या आबरूचं संरक्षण सुद्धा मी करू शकत नाही, खायला देणं तर लांबच राहिलं. असं म्हणून त्या ठिकाणी सुदामा श्रीकृष्ण महाराजांचा भक्त झाला. त्यांनी भक्ती नाही सोडली,
तसं आपण देवाचं भक्त व्हायचंय मित्रांनो. आणि म्हणून देव म्हणत आहे दादोसाला की तुम्ही एक अनुसरा, संन्यास घ्या, नाहीतर मग विवाह करून टाका. जेणे म्हणितले मग ते काय म्हणतात, तेही नववे. माझ्याकडनं हे पण होणार नाही, लग्न करणं, मग ते लेकरं, मग ते कधी सांभाळणार, आणि ते लेकरं कधी कसे करायचं, किती अवघड आहे ते. पत्नीला सगळं पुरवायचं, लेकरांना पुरवायचं, आणि मग ते मोठाले झाले की ते आपल्यालाच भांडणार, आपण त्यांना भांडणार. त्याच्यापेक्षा नकोच कटकट. मग या कटकटीतून बाहेर निघायचं तर संन्यास का घेत नाही, देव का करत नाही. नाही बरं आहे म्हणे, मोकळं फिरता येतं, कुंकडं जाता येतं. माणूस मोकळा पाहिजे मित्रांनो, है ना. कोण्या पाहुण्याच्या घरी कुठं जाता येतं मित्रांनो. हे घेतल्यावर पवित्रपणा येतो तुम्हाला. लोक पूजा करतात तुमची, काय दंडवत करता वाकून. या कपड्यात तो कोणी विचारत नाही. एखाद्याच्या घरी तुम्ही गेले, ओळख असली तर बरं आहे, नाहीतर आता येत नाही. कोण कुठले काय माहित नाही आम्हाला. चला. नर जन्म दिला मजला, ती कृपा तुझी देवा. मागणे हेची आता, गमज घडो तुझी सेवा. मज सन्निधान द्यावे, तव चरण शरण आलो. अशा प्रकारे देवाचं सन्निधान जर भेटलं आणि देव जर अनुसरा म्हणले तर आपण अनुसरलं पाहिजे मित्रांनो. पण देव सोडून गेले. देवाचं वचनरूप सूत्रपाठ आपल्या जवळ आहे, वचनरूप परमेश्वर आपल्या जवळ आहे. अजूनही वेळ गेली नाही मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही या देहातून जात नाही तोपर्यंत तुमच्या हातात आहे मित्रांनो. एकदा का या देहातून तुम्ही गेले ना, तुमच्या हातात काही राहणार नाही. सगळे तोर यमपुरीच्या हातात राहणार. 60 लाख हजार वर्षाची चौकडी असणार. विचार करा, है ना. 50-60 वर्ष आपले जात नाहीत मित्रांनो लवकर, तिथं 60 लाख. विचार करा, 60 लाख वर्ष, है ना. 1 लाख याच्यामध्ये किती हजार असतात, 100,000 असतात ना. विचार करा ते किती आयुष्य झालं त्या नरकाचं. इतकं मोठं नरक हे तर चौकटीच आहे मित्रांनो. अजून तर खूप मोठाले नरक आहे. कसे चुकवणार तुम्ही. 84चे दुःख धारी, चुकतील देवादारी. शरण आलो देवा तुम्हा, संसाराचा सीना गेला. श्रीचक्रधर देव कळला, संसाराचा सीना गेला. ज्याला श्री चक्रधर स्वामी हा देव कळला तो संसारातून त्या ठिकाणी अलिप्त राहतो, देवधर्म करतो मित्रांनो. अजून तुम्हाला कळालंय का नाही हे काही सांगता येत नाही. म्हणून तुम्ही मरताना सुद्धा अलिप्त होत नाही. पोरामध्ये वेगळं राहून तुम्ही त्या ठिकाणी आपली वेगळी चूल करता. म्हातारपणी आपल्याला जवानी येऊन जाते मित्रांनो. त्याच्यासोबत आपण भांडायला लागतो. कौरक राहणार आहे मित्रांनो, पिकलेलं पान गळून पडणार आहे कशी, काय करणार ना. म्हणून देवाला शरण जा मित्रांनो, हे मुख्य आहे. देव त्या ठिकाणी सांगत आहे दादोसाला की अनुसरा. मग सर्वज्ञ म्हणितले देव काय म्हणतात, तरी कोणी जा, नाहीतर मग इथून चालले जा. तेही म्हणितले कारण आम्ही सांगतो ते जर तुम्ही करत नसाल तर आमच्या जवळ राहून काय फायदा आहे. कारण आमच्या जवळ राहिल्यानंतर जो सांगितलं ते केलं तर तुमचं अनिष्ट चुकतं. नाही तर तुम्ही इथं अनिष्ट अंगू राहिला. सत्संभवी तुम्हा अनिष्टची घडत असेल. मार्गात राहून जर तुम्ही मार्गाला त्रास देत असाल, है ना, त्या ठिकाणी घाण करत असाल, कचरा करत असाल तर तुमचा कचरा होऊन जाईल ना मित्रांनो. आणि म्हणून ते म्हणतात चालले जा इथून. दादोसाला सांगतात ते. कशाला राहता मग तुम्हाला संन्यास घ्यायचा नाही. कारण मार्गाचं खायचं आणि घरी काम करायचं जमल का.
मार्गाचं खाऊन घरी काम करणं हे किती मोठं पाप आहे मित्रांनो. हे कुठं फेडणार तुम्ही? बैल होऊन फेडावं लागेल ना मित्रांनो. हे दानाचं अन्न आहे. लोक कष्टाने कमवतात आणि तुम्हाला देतात आणि तुम्ही त्याच्यावाला गैरफायदा घेतात. गैरफायदा घेतला तर मित्रांनो तुम्हाला फेडावं लागेल. आणि म्हणून हे दानाचं अन्न आहे. ज्या वेळेस आपल्याला ते देतो ना देव, तो देव देत असतो आणि मग आपण त्याचा सदुपयोग करायचा असतो. देव धर्म करायचा असतो मित्रांनो. घरी काम नसतं करायचं. तसं जर तुम्ही करत असाल तर मग तुम्हाला अनिष्ट घडत आहे. तुम्ही चालले जा इथून. दादोसाला देव म्हणतात चालले जा. येई म्हणितले काय म्हटलं? हो काजी. ठीक आहे म्हणे महाराज, मी चालला जातो. जायला तयार आहे माणूस पण अनुसरायला नाही. ये होवेला हे होतं म्हणे माझ्याकडून, जातो मी. मग दादोच निघाले. है ना. महानुभावाच्या पंक्तीत सगळ्यांना बसावं वाटतं, कारण महानुभावांना विशेष पदार्थ असतात. पलीकडून बसतो त्यांना असं वाटतं की हे पदार्थ आपल्यात येतील, पण दुसरे म्हणतात इकून बस, बाबाची लाईन आहे होय इकडं, नाही तर मग बाबा सारखा होय. खरं की नाही? दक्षिणाही लावतो तुला, दक्षिणा नाही काहीच नाही आणि बसला म्हणे बाबाच्या पंक्तीत, सरक बाजूला, कोणी बसू देत नाही, है ना. असा प्रकार होतो आणि म्हणून देव म्हणतात मग चालले जा. गेले गेले घरी. बाईशी पुसिले. बाईसानं विचारलं, हा बाबा हा बाबा हा का गेला. का बरं गेला? हा जा म्हणलं की लगेच गेला. सर्वज्ञ म्हणितले देव काय म्हणतात? बाई बाई हे राजसे विद्येचे हे राजस विद्येचा आहे, ब्रह्मविद्ये अधिकारी हे ब्रह्मविद्येच्या अधिकाराला योग्य नाही. त्याला सांगितलं तरी तो घेत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो गेलेला आहे. बाईशी म्हणितले काय म्हणते बाईसा? हो बाबा. हो का बाबा? मग सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात? राजसा तापसा एकत्र खानपान करू नये. आपण अशा व्यक्तीसोबत राहू नये, त्याच्या सोबत खाऊ नये, संभाषण शयन करू नये. संभाषण शयन करू नये. त्याच्यासोबत राहिलं की तो आपल्याला त्याचे विचार सांगत नाही काय खरंय यांच्यावर आणि चालला संन्यास घ्यायला. तुला घ्यायचा असेल तरी तो घेऊ देणार नाही. म्हणून अशा व्यक्तीसोबत राहायला नाही सांगितलं, अशा व्यक्तीसोबत त्या ठिकाणी जेवायला पण नाही सांगितलं, कारण जेवण करताना तो तुला त्या ठिकाणी काहीतरी सांगल आणि मग त्या ठिकाणी तुला त्याचंच पटायला लागेल. म्हणून त्या व्यक्तीसोबत राहायला पण नाही सांगितलं, कारण जो धर्माच्या आड येतो, धर्म करू देत नाही, त्या ठिकाणी तो परतारक आहे आणि परतारकासारखे नरक तुम्हाला होत नाही मित्रांनो. तो त्या ठिकाणी इतक्या लांब जाऊन पडणार आहे. धर्म करणाऱ्या व्यक्तीला तो माग खेचतो, कुठं चालला संन्यास घ्यायला, लय माहित नाही का आम्हाला संन्यासी कसे येतात. हे लोक आहेत, यांच्यासोबत बोलू नये, यांच्यासोबत बसू नये, यांच्या घरी जाऊ नये, यांचं खाऊ नये मित्रांनो. हे सांगितलं देवाने. सर्व धर्माचा करी त्याग, साधू संताचा धरी संग, मनाचा सोडून दे हवडा, मनाचा सोडून दे हवडा, नाही तर घाली नयम कोडा. सोयरा परमेश्वर जोडा, सोयरा परमेश्वर जोडा, नाही तर घाली नयम कोडा. शेवटी तरी परमेश्वर सोयरा जोडा. आजपर्यंत सोयऱ्यासाठी तुम्ही जगले, मेले आणि मरताना सोयऱ्यासाठी जगत आहात, मरत आहात. जर त्यांच्यासाठी मेले, जगले तर काय होणार आहे? यम खोडा. यम मात्र तुम्हाला त्या ठिकाणी यम खोडा घालणार आहे. सावध व्हा मित्रांनो, अजून वेळ गेली नाही. अजून तरी त्या परमेश्वरासोबत सोयर पण जोडा. तेव्हा मी तुझा आहे, तू माझा आहे इतकं म्हणून हे जर तुम्ही हे धारण केलं ना, तर परमेश्वराचं सोयर पण तुमच्या सोबत होईल. जर समजा हे तुमच्या अंगावर असलं तर लोक काय म्हणतात, नाही नाही त्या बाबालाही बोलवा, त्यांनाही पण बसवा. तुम्ही हे नसलं तर तुम्ही देवाचे सोयरे कुठे येत नाही. म्हणून शेवटी का होईना
देवाला शरण जा मित्रांनो, नाहीतर यम कोडा ठरलेलाच आहे मित्रांनो. तथा साधा आगमनी शिष्टायन वाधू. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी देव त्या दादोसाला समजावून सांगत आहे आणि मग तो जात असताना देवाला भांडून गेला. सोपं नाही मित्रांनो. आम्हाला सांगायला लागले काय संन्यास घ्या, तुम्ही तुमचं बघा, जा तिकडं. असे पण लोक असतात. म्हणून देवाने सांगितलंय त्या ठिकाणी तशा व्यक्तीला सांगू नका. ज्याला आपण सांगितल्यानंतर तो म्हणतो काय खरंय कोण्या मानभावाचं, तू खरं करून दाखव ना, तू यातलं दम आहे ना, ये ना इकडं, तू लावूनच झेंडा, तू जाय ना, शेप ना, तू करून दाखव ना. कशाला त्यांच्या नावाने बोंबवतो रे? तू जाय ना ढोऱ्या डोंगरात तपश्चर्या करून दाखव ना. ते नाही करत पण तू नाही करत, ते गधा तू गधा, दोघात काय फरक राहिला? अरे आपण करून दाखवावं, तो नाही करणार. शाळेमध्ये मुलं जातात, काही मुली पळून जातात, काही मुलं पळून घेऊन जातात. मग आपला पोरगा जर चांगला असेल तर तो शिक्षण करतो, कोणा एका नोकरीला लागतो. आणि पळणारे सुटणारे हे कुठं असतात? लोकांची दशेन काढायला असतात, नाहीतर मग कोणाच्या तरी कबसा इसळत असतात, है ना? काय करतात ते? होते काय, लागते काय ना नोकरी, पळा, है ना? काय करणार? पळून गेलेले बिगारी काम करतात, शिमिट कालवतात, पळून गेले ना, करा ना आता काय त्यांच्याजवळ. म्हणून त्यांच्यासारखं आपण पळायचं नाही, आपण आपला देव करायचा मित्रांनो. देवाने सांगितलंय ना, पळून नाही जायचं, रडायचं नाही, लढायचं. असं पळत असते का सोडून, है ना? आणि म्हणून कॉलेजमध्ये जर समजा असं काही घडलं तर आपली पोरगी आपण कॉलेजमध्ये पाठवत नाही का पोराला शिकवत नाही? तुम्ही म्हणायला पाहिजे ना, जाऊ द्या आपल्या पोरीला कॉलेजमध्ये पाठवायचं नाही, कॉलेजचं वातावरण लई खराब आहे. म्हणले का कधी असं तुम्ही? तुम्ही तिला शिकवत असतात, कोणी काही करो, तू नीट राह, इकडं तिकडं भटकायचं नाही, इकडं तिकडं बघायचं नाही, तुझा अभ्यास तू, नाहीतर बघ. शिकवत नाही तुम्ही तिला? तसं तुम्ही शिका ना, तुम्ही तुमचं बघा ना, लागा ना नोकरीला, घ्या ना देव प्राप्त करून. हे तुम्हाला का कळत नाही? बस एखादा कसा निघाला, एखादी अशी निघली, ही सगळे असेच. मग शाळा सोडून द्यायची का आपली? धर्म सोडून द्यायचा का आपला? यांच्यामुळे आपला मोक्ष आपण अंतरायचा का? हे काही करते त्यांच्यामुळं. आपण नका ना करू तसं, आपण नका ना दूर जाऊ. आपण तिथं शिक्षण घेऊन आपल्याला परमेश्वर जोडायचा ना मित्रांनो. मग साधा त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला आली आणि मग देवाला दंडवत घातले, श्री चरणाला लागले. देव काय म्हणतात? हे काही साधे हो, महात्म्याच्या शिष्टाईला आलात काय? म्हणजे त्यांनी असं केलं आणि मग आम्हाला भांडून गेले आणि म्हणून त्यांची शिष्टपणा जाऊ द्या म्हणायला आलेत काय? राहू द्या याला मार्गात असं म्हणायला आलात काय? आम्ही आम्हाला इकडं. मग साधा काय म्हणते? त्या साधाला काहीच माहित नव्हतं. मग देव आपलं बोलत आहे, कारण तो आम्हाला भांडून गेला म्हणे. पण शिष्टाई कशाची म्हणे महाराज? काय म्हणतात देव? आम्ही येथून महात्म्यांना असं म्हटलं, एक अनुसरा, संन्यास घ्या. आणि मग मागचं सांगितलं तर आम्हाला भांडून गेला म्हणे. गेला झटकून हात आणि तो भांडला ना आमच्यावर रुसून गेला. हा होय आमचा गुडघा कापत असे. बघा ना, आमचा गुडघा कापत आहे, थरथर कापत आहे. आपल्याला जर एखादा बोलून गेला तर आपले होठ सुद्धा थरथर कापतात, आपले हातपाय सुद्धा थरथर कापतात मित्रांनो. कापतात की नाही? आपल्याला जर एखादा बोलून गेला तर अशा प्रकारे देव म्हणतात, बघा ना तो आम्हाला भांडून गेला. असेही लोक आहेत मित्रांनो. बाबाला तोंडाला बोलून टाकतात आणि त्या ठिकाणी बाबा त्या ठिकाणी शेवाळ्यावरून पळून जातो. म्हणजे याला चांगलं सांगायला गेलं तर हे बाबाला खाली पडते. तुम्ही तुमचं बघा, आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे. असं तुम्हाला माहिती आहे आम्ही कसे, तुम्ही कसे, हे आम्ही जर सांगितलं तर किती अवघड आहे मित्रांनो.
असा प्रमाद घडून जाईल मित्रांनो जर अनुसरले नाही तर. प्रमाद म्हणजे भल्ली मोठी चूक. असं ज्ञान झाल्यावर सगळे जीव अनुसरत असतील, एक अनुसरती एक ननुसरती ननुसरिते ते प्रमाद ये बोली जेती. उदाहरणामध्ये वचन आहे मित्रांनो. देवाने स्पष्ट सांगितलं काही जीव अनुसरतात काही अनुसरत नाही, आणि जे अनुसरत नाही त्या सृष्टी शून्य होय. त्याची सृष्टी शून्य होऊन जाते मित्रांनो. विचार करा आपले दिवस किती राहिलेत मित्रांनो, आणि तितक्या दिवस तुम्ही जर पांढरे कपडे घातले तर त्या ठिकाणी परमेश्वरला शरण जातान. परमेश्वर तुमचा विचार करतील है ना, तुमची दखल घेतील. अरे हा आपला झाला होता. काय दखल घेतली जाते त्या व्यक्तीची. ज्या व्यक्तीची दखलच घ्यायसारखा नाही तो देवाचा झाला नाही, त्याची दखल कोण घेईल मित्रांनो, मी तुम्हाला कळायला पाहिजे. मी अन्यायी कृतज्ञासुनी, मी अन्यायी कृतज्ञासुनी, विसरोनी अपकार केले बहुपकार गुरुजी, केले बहुपकार. तुम्ही घडविले तुम्ही मडविले, अनुसरणासी योग्य केले. जशी दगडाची सुरेखा मूर्ती, जशी दगडाची सुरेखा मूर्ती, घडवी मूर्तिकार केले बहुपकार गुरुजी, केले बहुपकार. असे देवाने आपल्या उपकार केलेले आहेत मित्रांनो. आपल्याला जन्माला घातलं, हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, नाक दिलं, जीभ दिली, दात दिले, सगळं काही दिलं देवाने आपल्याला. पण आपण देवाची परतफेड काहीच करत नाही मित्रांनो. आपण 1 घंटा सुद्धा देवाला देऊ शकत नाही, तर पूर्ण जीवन तुम्ही कधी देणार याचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा मित्रांनो. उपकार देवाने तुमच्यावर केलेला आहे. उपकार करून देवाला भांडून तुम्ही चालले. देवाने माझ्यासाठी काय केलं, मी रोज 3ला उठतो, इतक्या पदयात्रा केल्या, इतक्या पंक्ती केल्या, हेच भांडण आपलं देवासोबत असतं मित्रांनो. अरे देवाला पूर्ण शिर द्यावा लागतं, पूर्ण जीवदान द्यावं लागतं, तेव्हा कुठं देव प्रसन्न होतो मित्रांनो. एवढं सोपा नाही देव. माझ्यासाठी बहु कष्ट घेतले, ज्ञान देऊनी सुज्ञ केले. परी तुम्हामी बहुसी नविले, परी तुम्हामी बहुसी नविले, दुखविले वारंवार केले बहुपकार गुरुजी, केले बहुपकार. प्रति सृष्टी देवाने तुम्हाला ज्ञान दिलं आणि देवाला तुम्ही उदास केलं, दुखवलं. देव वारंवार तुम्हाला ज्ञान देत आहे आणि मला अनुसरा म्हणता तरी तुम्ही अनुसरत नाही मित्रांनो. न अनुसरल्यामुळं देवाला उदासपणा येतो. बघितले वाट देवाने पण तो शेवटपर्यंत आला नाही. देव खाली हात करून घेतात, जाऊ द्या, या सृष्टीतही आपल्याकडे तो आला नाही. देवतेचा झाला, देवतेकडेच गेला. आणि म्हणून सृष्टी देवा योग पुरविला, खावणी प्रमाणे माझा कड नाही आला. क्रिया नाही पुरणार देवा माझ्या उद्धाराला, माझ्या उद्धाराला, माझ्या उद्धाराला. काय सांगू देवा मुख नाही देवा, मीच माझा हो घातची केला. स्वतःचा घात करून घेऊ नका मित्रांनो. स्वतः धोंडा उचलून स्वतःच्या पायावर मारू नका मित्रांनो. शेवटची अवस्था कोणी जवळ येणार नाही मित्रांनो. देव जवळ करा मित्रांनो, तरच तुमचा उद्धार आहे, नाही तर उद्धार नाही मित्रांनो. मग साधी म्हणतले साधा काय म्हणते, हे काही झाले रामासी, हे काही झालं रामासी म्हणजे काय झालं, दादोसाशी. देवाला कसा भांडून गेला हो. गोसाव्यांशी कैसा भांडून
देवासी कैसा भांडून गेला. देवाला कसा भांडून गेला मित्रांनो? असा कुसंस्कार निर्माण होतो का की आता जर तुम्ही जर समजा उपदेशी नामधारक साधू संताला बोलत गेले तर पुढे चालून तुम्ही देवाला बोलणार, देवाला भांडणार मित्रांनो. असा प्रकार होऊन जाणार आणि तुम्ही तर संन्यास घेणारच नाही, त्या ठिकाणी देवाला भांडून जाणार. ही दोष बघितल्यानंतर ही वृत्ती निर्माण होते मित्रांनो. म्हणून कोणाचा दोष कधी घेत जाऊ नका, कधी कोणाला बोलत जाऊ नका, कोणाचं मन दुखवत जाऊ नका मित्रांनो. नाहीतर परमेश्वरापर्यंत पोहोचणार आणि परमेश्वरालाही तुम्ही भांडणार आणि मग नित्य नरक होऊन जाणार, कायमचं नरक होऊन जातं मित्रांनो. मग सर्वज्ञ मिळतले काय म्हणतात देव? शेवाळले खडक असे. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शेवाळ्या खडकाचा दृष्टांत निरूपण केला. कितीही सांगा, काही करा, पण कोणाला सांगा की त्याला सांगा जो ऐकतो त्याला सांगायला सांगितलं. आणि म्हणून दृष्टांत सांगितला शेवाळ्या खडकाचा. बघायचा आधी ते शेवाळलेलं आहे का, है ना? त्यांनी वारंवार इकडं तिकडं पाणी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एका ठिकाणी थेंब थेंब पाणी गळत आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या नळाखाली जाऊन बघा मित्रांनो, शेवाळ होऊन जातं, होतं की नाही? मग ते शेवाळ त्या ठिकाणी पाणी घ्यायला गेले, जर तुम्ही शेवाळ्यावर पाय ठेवला की तुम्ही सरकार दिवशी खाली पडून जातात आणि ते नळ तुम्हाला लागून जातो, डोकं फुटून जातं, हातपाय झांजरतात, त्या ठिकाणी कोपरं फुटून जातात आणि मग तुम्ही म्हणता इथं शेवाळ झालंय. मग ते शेवाळ सगळं घासून काढावं लागतं, तेव्हा त्या ठिकाणी पाय ठेवल्यानंतर घसरत नाही. तसं आपण शेवाळच मित्रांनो. जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणता काय खरंय, कारण तुम्ही इकडं तिकडं पाणी त्या ठिकाणी घेतलेलं असतं आणि त्यामुळं ते शेवाळ तुमच्यामध्ये झालेलं असतं आणि त्या शेवाळ्यामुळं काय होतं, सांगितलं तरी त्या ठिकाणी घेत नाही आणि जर सांगितलं आपण पाय ठेवला सांगायला तर त्या ठिकाणी ते वस्कन धावतं आणि ते वस्कन धावलं की आपण लगेच आपला आठ पाहू, नाही तर पाडीन ते आपल्याला, डोकं फुटण, झांजरतीन, हातपाय तुटतीन आपल्या मुले, है ना? आणि म्हणून त्याच व्यक्तीला सांगाव जे ऐकण्याच्या लायकीचं आहे, इतरांना सांगू नये मित्रांनो. तयावरी पाव देवची नाही तदा शेवाळले खडक असे तयावरी पाव देऊची नये तथा ठेवूची नये. एखाद्या नदीमध्ये तुम्ही जा, भलं मोठं खडक असतं, पाणी तिथं वाहत असतं आणि मग ते पाणी वाहून 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 तिथं सगळं शेवाळ झालेलं असतं. आणि जर समजा तुम्ही त्या नदीतनं जा लागले, तुम्हाला वाटलं काय नाही पाणी कमी आहे, सरकन जाऊ त्या ठिकाणी, पण सगळं शेवाळाने भरलेलं असतं आणि पाय ठेवला की रपकन दिवशी त्या खडकावर आदळतात, है ना? असा प्रकार होऊन जातो. ऐसा ही ठेवीने तरी नित्रोणी ऐसा ही पाव ठेवीजे तरी निसरो निपाडी. असाच जर त्या ठिकाणी तुम्ही पाय ठेवला, काही नाही पाणी कमी आहे आणि गेले पाय ठेवल्या बरोबर एक उचलला की दुसरा टाकला की दुसराही सटकतो, पहिलाही सटकतो, धाडकन दिसे माणूस खाली पडतो मित्रांनो. हा तो अनुभव आहे मित्रांनो. शेवाळ खडक असलं की तुम्ही घाबरता, चाचरता, त्या ठिकाणी पडू शकता तुम्ही, कारण सगळीकडे शेवाळ आहे. पण आपण सावध राहायचंय. आपल्याला हे शास्त्र कोणाला सांगायचंय? जे शेवाळलेले नाहीये किंवा जे शेवाळलेले असून शेवाळ काढा म्हणतात, त्या ठिकाणी त्यांना सांगायचंय, कोणालाही सांगायचं नाही. कारण हे कोणालाही सांगायचं शास्त्र नाहीये. का बरं? हे शास्त्र हा चोटा बोलावे पण इथून तिथल्या कवना घेऊ गोठो नाही मित्रांनो. हे शास्त्र जरी तुम्ही कुठेही सांगितलं, पण हे शास्त्र तोच व्यक्ती घेतो ज्याच्याजवळ शेवाळ नाही. आणि जर समजा त्याला सुधारायचं असेल तर तो प्रायश्चित करतो, चुकलं बाबा माझं, आजपर्यंत मी भरकटलो, पण इथून पुढे मी शेवाळ काढून टाकेल आणि ज्ञान अमृताचं त्या ठिकाणी ब्रह्मविद्येचं चिंतन करेन, अशा प्रकारे तो त्या ठिकाणी म्हणत असतो. माहित नवते चहू पदार्थ, कळतही नवता शास्त्रार्थ. ज्ञान ज्योत ती लावून तुम्ही, ज्ञान ज्योत ती लावून तुम्ही, हटविला अंधार, केले बहु गुरुजी
शेवाळ बाजूला करून टाका मित्रांनो, नाही तर भल्ला मोठी चूक तुमच्याकडनं होत आहे. प्रमाद घडन तुम्हाला, म्हणून सावध व्हा मित्रांनो. अजून तुमच्या जीवात जीव आहे. जीव निघून गेला की तुम्ही तुमचे राहत नाही, यमपुरीच्या हातात जाता मित्रांनो. अजून वेळ गेली नाही. तैसे तामसा प्रती बोलोची नये. हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत काय आहे? तैसे तामसा प्रती बोलोची नये. हे शास्त्र जो तमतम करतो, त्याला मान्य नाही, जो सदा निंदा करतो, सदा चुगल्या करतो, अशा व्यक्तीला हे शास्त्र सांगू नये. अशा व्यक्तीला दीक्षा घे म्हणू नये. अशा व्यक्तीला संन्यास घे म्हणू नये. आपला अपमान करून तो चार चौघात तुम्ही झाले बाबा ना, मला हे सांगता काय असं म्हणेन तो. आपला चार चौघामध्ये खाली बघावं लागेल. आणि म्हणून आपण त्या व्यक्तीला म्हणू सुद्धा नाही संन्यास घे म्हणून मित्रांनो. मग ऐसा ही बोलीचे तरी दुःखातीची दे. आणि जर तुम्ही बोललंच असं तर दुःखातीची दे, दुःखची घे. तू तरी काय केलंस रे संन्यास घेऊन? संन्यास घेतला आणि पळाला इकडं असं म्हणायला लागला तो आपल्याला. आणि तो पळाला पण तू कर ना, तू जाय ना. तू पळाला, घाबरला, आला घरी, तू नको ना येऊ. तू करून दाखव ना गाववाल्याला तुझ्यातलं दम आहे ना, निघ ना मग तू. कशाला त्याचे पाय खेचतो रे? त्याने तरी नाटक केलं, तो नाटक तरी करतोस का? है ना, झाकीमध्ये तू त्या ठिकाणी भाग तरी घेतोस का? त्याने तरी भाग घेतला त्या ठिकाणी लुगडं नेसलं ना, आला, लोक हसवले तरी त्याने. तू काय केलंस? लोक रडवलेस तू, लोकाला त्या ठिकाणी बोललास तू, है ना. काय नाही बोललास तू, कोणाकोणाला नाही बोललास तू. साधूला बोलला, संतांना बोलला, साध्वीला बोलला, सगळ्याची निंदा केली. काही खरं नाही म्हणे कोणाचं. म्हण तू खरं आहे काय? कोणाचं खरं आहे? तू काही खरं नाही. दम धर जरा, मग कळन तुला. तोपर्यंत नाही कळणार तुला. मग मी जाणतो देवा हे, मोठा तुमचा अवतार. अवतार ही जाणू दिया, तरी झालो मी गद्दार. त्या स्वामी विनाता मी पापी कसा उरलो. तुम्ही म्हणताही स्वामी, मी नाही अनुसरलो. आपण गद्दार झालो देवासोबत मित्रांनो. सगळं देवाने दिलंय आपल्याला, पण आपण गद्दार आहेत मित्रांनो. देवाने ज्ञानामृत दिलं तर तुम्ही विष द्यायला लागले देवाला. तुमचं विष नाही उतरलं अजून प्रपंचातलं. बस झालं मित्रांनो, चालता येईना तुम्हाला. सगळे तुम्ही वाकडे झाले, सगळे गुडघे दुखायला लागले. त्या ठिकाणी घरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कोणी विचारत नाही. कदाचित काही लोक घरचे सुद्धा म्हणतात, दादा आता संन्यास घ्या. सगळे कीर्तनवाले, प्रवचनवाले, पोथीवाले सगळे म्हणतात. शेवटी तरी देवाचं वा, तरी तो म्हणतो नाही. कधी होणार मित्रांनो? गद्दार होऊ नका त्या देवाला. मग साधी गोसाव्यांची दंडवते घातली. मग साधारण त्या ठिकाणी देवाला दंडवत घातले, श्रीचरणाला लागले. आणि तैसेची गावा निघाली. आणि तैसेची गावा निघाली. तशी साधा त्या ठिकाणी गावाला गेलेले आहे. आणि मग त्या ठिकाणी मग गेल्यानंतर त्या दादोसाला भेटते. आणि दादोसाला म्हणते, काय दादो, तू देवाला मागून आलास, तुला बरं वाटलंय? जात असताना तरी सुद्धा देव म्हणतात, जाऊ द्या, त्यांना सांगा आम्ही बोलवलंय, परत या, पुन्हा विचार करा, अनुसरा. तरी सुद्धा देव खालीपणा घेतात, कारण देव निराभिमान आहे मित्रांनो. इतका बांधून गेल्यानंतर देव त्याला बोलतो. अरे आपण आपल्यात बोलत नाही. हा, तो तर मला असा म्हणला होता, त्याला बघून घेईन मी, असं बोलायचं असतं का? मग कळत नाही का त्याला? आपला अभिमान आपण टाकत नाही मित्रांनो. जो आपल्याला असा करतो त्या बघन मी का असं तसं काय, हा मला बोलला, चार चौकात बोलला, देवाला चार चौकात बोलला, तरी देव म्हणतात, जाऊ द्या साधेव, तुम्ही चालले ना, गेल्यावर त्या ठिकाणी काय करा, त्यांना सांगा तुम्हाला इकडे बोलवलंय. मग बाईचे प्रदक्षिणाळीतलं खूप बाईचा गोमटी अनुवाद
अशा प्रकारे त्या ठिकाणी ती गेला आणि मग पुन्हा देवाने सांगितलं तुम्ही परत या. पण नाही मित्रांनो, आला परंतु पुन्हा देव म्हटले पण नाही अनुसरला. देव म्हणतात बिराडावरी काही बिडाडा असेल, नाही अनुसरला, मेला गेला पण संन्यास नाही घेतला. असा प्रकार आहे मित्रांनो. देवाने सांगितल्यावर लोकांनी संन्यास नाही घेतला, अनुसरले नाही. आमचं कोण ऐकणार आहे मित्रांनो? आम्ही कोण आहे? पण ज्याला देव कळाला तो त्याचा विचार करेल. ज्याला आत्मज्ञान झालंय, आता दिवस किती राहिले, तो त्याचा विचार करेल आणि तो देवाचा होईल. नाही जर झाला तर तो त्याचं भरण, त्याला पाप फेडावाच लागणार आहे. 84 लाख योनीला जावाच लागणार आहे. जैसे करसिला तैसे भरसिला, मुकी नाम घे जीवनी धरसिला, पुण्य नसे पदरात मानवा, राहू नको तू भ्रमात. अशा प्रकारे भ्रमात राहू नका मित्रांनो. आपला हा पाण्याचा बडबडा कधी फुटून जाईल सांगता येणार नाही मित्रांनो. अहो जर तुम्ही गेले कुठं ना गाडीवर वगैरे कुठं, तर घरी येऊच तर तुमचा भरोसा नाही. गाडी कुठं पडते किंवा कोणाची गाडी येऊन आपल्या गाडीला आदळते सांगता येणार नाही मित्रांनो. हा पाण्याचा बुडबुडा, हा फुगा फुटून जाईल आणि हवा निघून जाईल. आपली हवा किती भरली टायरमध्ये मित्रांनो, पण त्याच्यामध्ये एक काटाही जर टोचला गेला तर हवा निघून जाते. एक काट्याचं निमित्त महत्वाचं. एक काटा बी जर मोडला तर माणूस मरू शकतो मित्रांनो. काही मरायला जास्त वेळ लागत नाही माणसाला. म्हणून हा फुगा, हा आहे ना, हा जन्म वृथा जाऊ देऊ नका मित्रांनो. आणि म्हणून हा जन्म वृथा गेला, हा जन्म वृथा गेला, परी माझा फोड नसे त्याचा, ईश्वरासी मी दुखविले, ईश्वरासी मी दुखविले, आता माझा वासच नरकाचा. हा जन्म वृथा गेला. मित्रांनो, आतापर्यंत तुमचं आयुष्य फुकट गेलं. रुग्णाच्या मागे रुग्ण धरून धरून गेलं. जे घर बांधलं त्यामध्ये दुसरी राज्य करायला लागले. तुम्हाला घराच्या बाहेर एक झोपडी दिली, तिच्यात तुम्ही राहता. सगळं आयुष्य तुमचं दुसऱ्यासाठी तुम्ही अर्पण केलं. देवासाठी एकदा तरी अर्पण करा. एकदा तरी मटका लावून टाका. जाऊ द्या, शेवटी का होईना लावून टाका. 1 रुपया राहिलाय. बनी तो बने, नाही तो चले पर बने. लागला तर लागला, नाहीतर पुन्हा आपल्याला तेच करायचंय. पुन्हा जन्म घ्यायचाय, पुन्हा लग्न करायचंय, पुन्हा मुलं होणार, पुन्हा बाळ होणार, पुन्हा वाईली राहायचंय, पुन्हा भांडणं करायचे, पुन्हा तेच आहे तुमच्यावर. पण एकदा देवाला जन्म देऊन बघा नेमकं काय होतं. काय अखोरी अगोटी जन्म येत दिजो का, मा काही होईल ते पाहिजे. एकदा बघा तर खरे देऊन की नेमकं काय होतं. बघा ना मित्रांनो, आम्ही काय केलंय. आम्ही हे नुसतं वेषण धारण केलंय ना. बघा ना कसं होऊ राहिलं. बघा ना लोक कसे करतात. करत नाही का? सगळं हातात देताना मित्रांनो देवाने काय सांगितलंय, तू फक्त चावायचं गिळायचं इतकंच ठेवलं. माहिती नाही आम्हाला तेल काय केलंय, साखर काय केलंय, काही माहिती नाही. सगळं इथं आयतं घेऊन येतात लोक. फूल हार सगळं सगळं आणतात. तुमच्या हाताने तुम्ही त्या ठिकाणी दौडत आहात मित्रांनो. तुम्हाला देव देत आहे तरी तुम्ही घेत नाहीत मित्रांनो. तुम्हाला फक्त लग्नातच एकदा हार घातला जातो, नंतर कोण घालतं मित्रांनो. खरंय की नाही? तितकंच तुम्हाला खूप मोठं वाटतं मित्रांनो. इथं काहीच कमी नाही मित्रांनो. सगळं देव आयतं देतो है ना, तोंडात पण भरवतो. फक्त तुम्ही चावायचं गिळायचं मित्रांनो. हा दृष्टांत आमच्या देवाने सांगितला. तरी सुद्धा या ठिकाणी यावं असं वाटत नाही, करावं असं वाटत नाही मित्रांनो. पण तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा मित्रांनो.
आहे ना. पण अनुसरल्याचा देव आहे. अनुसरल्या वांचून हे नर्क चुकत नाहीत मित्रांनो. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला शेवटी काय करायचंय. आजपर्यंत तुम्ही याचा विचार केला नसेल तर देवाला माफी मागा की महाराज इथून पुढे तुम्ही आम्ही विचार करू तुमच्यावाला, आम्ही अनुसरण्याच्या दिशेनं असू, माझ्या अनुसरणातले अडथळे दूर करा. आणि म्हणून देवाला माफी मागा. पतित पावन दीनदयाळ पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी अज्ञानाने घडले पातक, अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया मनोनी पापिया मी दया करी रे स्वामी, दया करे रे स्वामी जामनाने पाप कल्पिले, रामनाने पाप कल्पिले मन तुला दिले हे मी, मन तुला दिले मी दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी जावाचे ने जना दुखविले, रामाचे जन दुखविले जीवाच्या तुला दिले मी, जीवाच्या तुला दिले मी दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया, देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो, दास तुझा मी झालो पतित पावन दीनदयाळ पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.